जय शिवराय. खूप काही गमवावं लागलं इथपर्यंत येण्यासाठी. लोकांना फक्त यश दिसतं, दुकानातला उजेड दिसतो, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दिसतो. पण त्यामागे किती रात्र जागून काढल्या, किती वेळ मन तुटलं, किती लोक दूर गेले हे कोणालाच दिसत नाही. इथपर्यंत येण्यासाठी खूप काही गमावं लागतं. कधी स्वतःची शांतता गमावली, कधी जवळची माणसं, कधी स्वतःवरचा विश्वाससुद्धा थोड्या वेळासाठी हरवला. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अवघड वाटत होती. कस्टमर येतील की, माल संपला तर काय, पैसे पुरतील का, लोक काय बोलतील, हे सगळं डोक्यात सतत चालू असायचं. पण एक गोष्ट हळूहळू समजली, भीती कमी झाली नाही, फक्त जबाबदारी मोठी झाली. पूर्वी मी पैसे वाचवण्यात जास्त लक्ष द्यायचे, पण व्यवसायात स्टॉक किती महत्त्वाचा असतो हे अनुभवातून समजलं. लोकांचं वागणे हे बदलताना पाहिले. जे सुरुवातीला आम्ही आहोत म्हणायचे ते हळूहळू गायब झाले आणि जे खरे होते ते शांतपणे सोबत राहिले. एक काळ असा होता की दुसऱ्याच्या अप्रूव्हवर जगत होते. कोणी कौतुक केलं तर आनंद, कोणी दुर्लक्ष केलं तर दुःख. पण आता समजलं, स्वतःची किंमत स्वतःला द्यावी लागते. जगाकडून सतत व्हॅलिडेशन मागितलं तर माणूस थकतो. मी अपंग आहे म्हणून लोकांनी कमी लेखलं, टोमणे मारली, दया दाखवली, पण ह्याच गोष्टींनी मला मजबूत केलं. आज मी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते, हेच माझं उत्तर आहे. यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे मनातली भीती कमी होणं, स्वतःवर विश्वास वाढणं आणि प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहणं. आजही संघर्ष आहे, आजही काही गोष्टी जमत नाहीत, पण एक समाधान आहे, मी हार मानली नाही. इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप काही गमावलं, पण त्या बदल्यात स्वतःलाच शोधलं किंवा स्वतःची एक ओळख झाली. स्वतःशी चांगलं परिचय झाला. एक स्वतःचं अस्तित्व एक मनामध्ये निर्माण झालं.